शेतकरी मित्रांनो, बऱ्याच दिवसानंतर पुन्हा एकदा महत्त्वपूर्ण माहिती घेऊन आलेलो आहे. तर ती माहिती म्हणजे की शेतकरी मित्रांनो, पी-एम किसानचा 20वा हप्ता व नमो शेतकरीचा 7वा हप्ता हे दोन्ही पण हप्ते तुम्हाला अद्याप मिळाले नाही. जून महिना लागलेला आहे तरी पण मिळाले नाही. शेतकरी चिंतित आहेत. शेतकरी माहीत आहेत नेमके हे दोन्हीचे मिळून ₹5,000 तुम्हाला कधी मिळणार आहेत. तर शेतकरी मित्रांनो, या समद्या प्रश्नाचं या व्हिडिओमध्ये तुम्हाला डिटेलमध्ये माहिती मिळणार आहे. पण त्याआधी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचे विसरू नका. तर शेतकरी मित्रांनो, चला तर व्हिडिओला सुरुवात करतो. तुम्हाला माहीत आहे मित्रांनो, जे काय तुम्हाला आतापर्यंत 19वे हप्ते तुमच्या खात्यामध्ये जमा झाले आहेत पी-एम किसानचे, त्यापासून तुम्हाला बराचसा लाभ झालेला आहे. पण शेतकरी मित्रांनो, पी-एम किसानचा 18वा व 19वा हप्ता का आहे शेतकऱ्यांना मिळाला नाही. काही शेतकऱ्यांना का मिळाला नाही तर शेतकरी मित्रांनो, त्यांची ई-के-वाय-सी व आधार कार्ड बँकेला लिंक नव्हते. बँकेला आधार कार्ड लिंक नसल्यामुळे त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले नाही. शेतकऱ्यांना वाटले की त्यांची जी काही पी-एम किसान योजना मध्ये त्यांची नोंदणी होती ती रद्द करण्यात आली किंवा त्यांना पी-एम किसान योजनेचा लाभ इथून पुढे घेता येणार नाही. त्यानंतर आपल्या चॅनलमार्फत ही माहिती सांगल्यानंतर त्यांनी पी-एम किसानची जी काही के-वाय-सी होती व त्याचबरोबर आधार कार्ड लिंक बँकला केली. त्यानंतर त्यांना 19वा हप्ता त्यांच्या खात्यावर जमा झाला. त्याचबरोबर नमोचा पण अशीच अडचण येत होती, ती पण दुरुस्त केल्यानंतर त्यांना पैसे मिळाले. पण शेतकरी मित्रांनो, आता पी-एम किसान व नमो शेतकरीसाठी पुन्हा एक अडचण असते, ती म्हणजे की लँडची प्रॉब्लेम म्हणल्यानंतर काही शेतकरी आळबळून जातात. म्हणजे की तुमचा जे काही तुम्ही पी-एम किसानसाठी सातबाराची म्हणजे गरज लागते, तर ती सातबारा म्हणजे की होल्डिंग तुमची लँडची प्रॉब्लेम आहे ती दुरुस्त करण्यासाठी तुम्हाला तहसील कार्यालयामध्ये जाऊन तुमची लँडची प्रॉब्लेम दुरुस्त करायची आहे. कारण की शेतकरी मित्रांनो, जी काही तुमची लँडची तुम्ही कागदपत्र देताना तुम्ही सातबारा जोडलेली असते, त्या सातबाऱ्याला ते लँड म्हणजे की तुमची सातबाऱ्याची होर्डिंग असते ती ती लय दिवस झाल्यानंतर ती शासनाकडून रद्द करण्यात येते. त्यामुळे प्रत्येक डॉक्युमेंट दरवर्षी तुम्ही बदलायला पाहिजे, पण ते बदलीत नाहीत शेतकरी व त्यानंतर त्यांना ह्या अडचणी पाहायला येतात. तर शेतकरी मित्रांनो, लँडची प्रॉब्लेम दुरुस्त करण्यासाठी तहसील कार्यालयामध्ये जाऊन ते दुरुस्त होत आहे. लँडची प्रॉब्लेम दुरुस्त केल्यानंतर शेतकऱ्यांना हे 19 हप्ता ज्या शेतकऱ्यांना लँडचा प्रॉब्लेम मिळत नव्हता तो मिळालेला आहे. तर शेतकरी मित्रांनो, आता 20वा हप्ता आहे. तर 20वा हप्ता नेमका शेतकऱ्यांना अद्याप का मिळाला नाही व नेमका कधी मिळणार आहे व त्याचबरोबर यासाठी कोणती प्रॉब्लेम आलेली आहे का? तर शेतकरी मित्रांनो, यासाठी आलेली हे प्रॉब्लेम ती म्हणजे की फार्मर आय डी. शेतकरी मित्रांनो, फार्मर आय डी म्हणजे की शेतकरी ओळखपत्र. शेतकरी ओळखपत्र याच्यासाठी गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो, जसे आपल्या शेतकऱ्यांचे आधार कार्ड आहेत तसे आपल्या शेतीचे आधार कार्ड असल्यासारखे हे फार्मर आय डी आहे. या फार्मर आय डीद्वारे तुम्हाला किती जमीन आहे, पाण्याखाली आहे का नाही, त्याचबरोबर ही जमिनीचे सातबारा किती आहे, संपूर्ण माहिती याच्याद्वारे तुम्हाला मिळणार आहे ऑनलाईन. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, ही आय डी नसेल तर तुम्हाला इथून पुढं पीक विमा असो, इतर कोणत्याही योजना असो, त्याचा लाभ घेता येणार नाही. शासन नवीन नवीन विविध योजना काढत आहे. या योजनेमार्फत तुम्हाला योग्य लाभ मिळण्यासाठी फार्मर आय डीची आवश्यक गरज आहे व पी-एम किसान व नमो शेतकरी या दोन्ही योजनेसाठी पण ही गरज आहे. जर फार्मर आय डी नसेल तुम्हाला हे पैसे मिळणार नाहीत. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, हे 5,000 जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्हाला फार्मर आय डी लवकरात लवकर काढणे आवश्यक आहे. तर शेतकरी मित्रांनो, नेमके आता हे ₹5,000 तुम्हाला कधी मिळणार हे पाहून घ्या. शेतकरी मित्रांनो, पी-एम किसानचे ₹2,000 तुम्हाला दर 4 महिना मिळत आहेत. वार्षिक लाभ तुम्हाला ₹6,000 मिळत आहे. पण विधानसभेच्या निवडणुकीमध्ये नमो शेतकरीमध्ये वाढ करण्यात येईल असे सांगण्यात आले होते. त्यामुळे शेतकऱ्यांना आशा लागली होती की जे काही तुम्हाला वार्षिक नमो शेतकरीद्वारे ₹6,000 मिळतात, त्याऐवजी तुम्हाला दर हप्त्यामागे ₹1,000 वाढून ₹9,000 नमो शेतकरीमार्फत मिळतात. पण शेतकरी मित्रांनो, सध्या त्या नमो शेतकरीमध्ये वाढ करण्याची कोणतीही तरतूद केलेली नाही. 20 जून रोजी म्हणजे की येत्या 20 तारखेला तुम्हाला पी-एम किसानचा 20वा हप्ता मिळणार आहे व 20वा हप्ता किती मिळणार आहे तर ₹2,000 मिळणार आहे. व त्याचबरोबर पार्श्वभूमीवर नमो शेतकरी राबवित असताना नमो शेतकरीचा पण तुम्हाला ₹2,000 हप्ता मिळणार आहे. कारण की नमो शेतकरीचा कुठलीही वाढ करण्यात नाही आली. येत्या काही काळामध्ये तुम्हाला हे दोन्ही हप्ते मिळणार आहेत. त्यासाठी तुम्ही सज्ज राहावे. तुमचे आधार कार्ड बँक खात्याला लिंक करावे, ई-के-वाय-सी पूर्ण करावी. त्यानंतर तुम्हाला हे पैसे जमा होणार आहे. तर ही माहिती कशी वाटली कमेंट करा व त्याचबरोबर हे ₹4,000 यशस्वी बँकेमध्ये जमा करण्यासाठी हे कामं करून टाका, जेणेकरून तुम्हाला तुमची कोणतीही अडचण येणार नाही. भेटूया नेक्स्टमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.